महाराष्ट्र के तस्लीमशुदा जुज़वी या मुकम्मल तौर पर सब्सिडी हासिल करने वाले निजी और हायर सेकेंडरी स्कूलों के असतज़ा की जानिब से जिला परिषद दफ्तर के सामने एहतजाज मुनज़्ज़म किया गया। एहतजाजियों ने रियासती हुकूमत से मुतालबा किया कि हायर सेकेंडरी स्कूलों में चौथी क्लास के मुलाजिमीन के लिए जारी करदा हुकूमती करारदाद को मनसूख किया जाए। इसी तरह रियासत के निजी इमदाद याफ्ता सानवी स्कूल मुख्तलिफ सरकारी पॉलिसियों की वजह से पिछले 17 सालों से नए अमला भर्ती नहीं कर सक रहे हैं, जिसकी वजह से मौजूदा अमले पर काम का बोझ बढ़ता जा रहा है। इसी तरह हुकूमत इन्हें मुस्तकिल ओहदों पर तैनात करने के बजाय रियासत के मुख्तलिफ हिस्सों में अब फी स्कूल प्यून अलाउंस अदा कर रही हैं। ये अलाउंस बाकायदा तनख्वाह अदा किए बिना पोस्ट सैलरी सब्सिडी की शक्ल में दिया जा रहा है। एहतजाजियों ने हुकूमत की जानिब से आयद करदा इन कवानीन को जल्द अज जल्द मनसूख करने का मुतालबा किया। आज सर्व महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्थेतर्फे शाळा बंद आंदोलन चालू आहे। त्यांना पाठिंबा देण्याकरिता व शिक्षकेतरांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता आज आम्ही शासनाचा निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। येत्या काळामध्ये शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पदे वेतनावर न करता कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो शासन निर्णय हा त्वरित माघार घेऊन पूर्वीप्रमाणेच वेतन श्रेणीवरच नियुक्त्या देण्यात याव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याकरिता आज आम्ही इथे जमलेलो आहोत। मी सांगू इच्छितो की आम्हालाच फक्त नाही की क्लर्क या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला प्रॉब्लेम येणार आहेत। मुख्याध्यापक, पर्यवेक्षक जेव्हा शिपाईत राहणार नाही तर त्यांच्या चेहऱ्यात एक झाडून एक बकेट घेऊन तिथं त्या कचरा टाकावा लागेल त्याच्या हॉलमध्ये। कारण ही परिस्थिती आज या धावत्या जगात येणारच आहे। त्याच्यामुळं हे आंदोलन अधिक तीव्र करून आपण शासनाचा ह्या जी.आरचा निषेध करू आणि आमच्या सर्व जे आमचे अध्यक्ष गंगाधर जाधव सर, सचिव फाटगे सर आणि सर्व आमचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांना इथं आपले मार्गदर्शन दिलेले आहे। आणि आत्ताच एज्युकेशन ऑफिसर साहेबांना, अध्यक्ष साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे।